हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 4. यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढा तदा उच्यते. जो इंद्रिय आणि कर्म यांच्यात आसक्त होत नाही असा सर्व संकल्पांचा त्याग करणारा योगारूढ होय. श्लोक क्रमांक 3 मध्ये योगारूढ असा शब्द आला आहे. भगवंत श्री येथे योगारूढ म्हणजे काय ते सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी 3 कसोट्या सांगितल्या आहेत. या 3 अटी ज्याने पूर्ण केल्या तो योगारूढ म्हटला जातो. न इंद्रियार्थेषु. इंद्रिय निग्रह ही पहिली कसोटी आहे. आपल्याला या जगताचे ज्ञान इंद्रियांमुळे होत असते. समजा आपली 5 ज्ञानेंद्रिय बंद करून ठेवली तर आपल्याला आपण जीवन जगत आहोत की नाही याचा पत्ता लागणार नाही. तसेच इंद्रियांशिवाय आपण जगू शकणार नाही. अंध किंवा बहिरा जीवनाच्या आस्वादाला वंचित होतो. सर्दी झाली तर जिभेची चव जाते. त्यावेळी आपल्याला अन्नाची रुची गेल्यामुळे जेवणाचे समाधान मिळत नाही. येथे काही गोष्टी पाहण्यासारख्या, समजावून घेण्यासारख्या आहेत. या समाधान भावनेमुळेच आपल्याला देहादी इंद्रिय म्हणजे आपण असे वाटत असते. त्यांचे समाधान म्हणजे जीवन, त्यासाठी जगायचे असते अशीच आपली समजूत होते. त्यामुळे आपली प्रत्येक कृती देहादी इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी केली जाते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की देहादी इंद्रियांची मागणी सतत वाढतच जाते. संपूर्ण जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आपण आपल्या इंद्रियांच्या मागण्या पुरवू शकत नाही. कधीही असे होत नाही की आपल्या इंद्रियांची कायमकरिता तृप्ती झाली आहे. या मागण्या पुरवण्यात आपल्याला दुःख, यातना होतात, अपयश येते. एवढे करून जरी इंद्रियांची मागणी पूर्ण केली तरी त्यांचे समाधान तात्पुरतेच होते. कारण एकामागोमाग एक अशा मागण्या चालूच असतात. संपूर्ण आयुष्य खर्ची घातले तरीही शेवटी आपल्या लक्षात येते की इंद्रियांच्या मागण्या चालूच आहेत. केवळ शरीर थकले आहे, ते साथ देत नाही म्हणून आपण त्या मागण्या पुऱ्या करत नाही किंवा करू शकत नाही. आयुष्याच्या शेवटी आपल्या हाती काहीही लागले नाही हेच लक्षात येते. याचा अर्थ जगायचे प्रयोजन इंद्रिय तृप्ती हे नाही हे वेळीच समजून घ्यावे. तसेच आपण विचार करत नाही की आपली कृती खरोखरच जगण्याला आवश्यक आहे का? अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय झाल्यावर आपण इतर अनेक ज्या कृती करतो त्या आवश्यक आहेत का? विचार करता लक्षात येईल की बहुतेक गोष्टी आपण विनाकारण करत असतो. एक गोष्ट ज्याची त्याने तपासून पाहावी की आपण केलेली गोष्ट आपल्याला सुख देणारी झाली की त्यामुळे आपल्याला दुःखच वाटायला आले आहे. कोणतीही सुख देणारी गोष्ट ही सुरुवात असते, तो शेवट नसतो. कारण प्रत्येक गोष्टीचा शेवट दुःखातच होत असतो. यश मिळाले की सौख्य वाटते, परंतु ते तात्पुरतेच असते. कारण यश मिळाले की त्यापाठोपाठ अपयश येतेच येते. याचं कारण म्हणजे यश नवीन गरजा निर्माण करत असते. थांबावे कोठे हे यश सांगत नाही. सतत आणखी असेच चालू राहते. सर्व दिवस सारखे नसतात. एक दिवस अपयश येते. ते अहंकाराला पचवणे शक्य होत नाही. पश्चात्ताप करायची वेळ येते. यास्तव देहादी इंद्रिय म्हणजे आपण नाही ही भावना दृढ करावी. आपल्या घरातील विद्युत वायरिंग कालांतराने त्याचे आयुष्य संपल्यामुळे खराब होते, परंतु आतील वीज तशीच असते. याचप्रमाणे आपला देह कालांतराने आयुष्य संपल्यामुळे मृत होतो. आतील चेतना, आत्मा तसाच असतो. आतील चेतनेला, आत्म्याला आयुष्य नाही, ते चिर आहे आणि ती चेतना, आत्मा म्हणजेच आपण आहोत. आयुष्यात या चेतनेसाठी, आत्म्यासाठी आपण काही केले का याचा दररोज विचार करावा. देहाचा त्याग करावा लागणार आहे. यास्तव या देहाची न संपणारी आसक्ती काबूत आणावी, नियंत्रित करावी. आत्मभान आणावे. त्यासाठी जगावे, म्हणजेच स्वतःसाठी जगावे. आपल्या संरक्षणापुरतीच देहाला किंमत द्यावी. रखवालदार म्हणून जगू नये, मालक म्हणून जगावे. न कर्मसुहू. कर्माची आसक्ती न ठेवणे ही दुसरी कसोटी आहे.
इंद्रियांची कसोटी सांगितल्यावर भगवंत श्रींनी तरीसुद्धा कर्माची आसक्ती न ठेवणे ही दुसरी स्वतंत्र एक कसोटी म्हणून सांगितली आहे. वास्तविक पाहता असे वाटते की इंद्रियांची आसक्ती नष्ट झाली की आपोआपच कर्माची आसक्ती नष्ट होईल, परंतु तसे होईलच असे नाही. हे सत्य आहे की इंद्रिय निग्रह झाला की कर्माबद्दल तितकी ओढ राहत नाही. कारण आपल्याला काही उपभोगायचेच नाही तर कर्म कराच कशाला ही भावना कर्मापासून आपल्याला दूर ठेवते. ज्यात स्वतःला स्वारस्य नाही त्यात आपले लक्ष जात नाही. एकदा वर्तमानपत्रात बातमी आली की विमानांची तिकीटं 20% महाग झाली आहेत. हे वाचून बाळकोबा चटकन म्हणाले, खुशाल महाग होऊ द्या विमान तिकीट. येथे जायचे आहे कोणाला विमानाने प्रवासाला? आपला उचापती करण्याचा स्वभाव आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. नसते उद्योग करण्याची माणसाची वृत्ती असते. एकदा साळू आणि काळू हे त्यांच्या काही खाजगी कामाबद्दल बोलत होते. तेथे बाळू टपकला. तो त्यांचे खाजगी काम मोठ्या चवीने ऐकू लागला. त्यांच्या वैयक्तिक व्यवहारात काहीही कारण नसताना लक्ष घालू लागला. यात बाळूला काही लभ्यांश किंवा प्रसिद्धी इत्यादी हावही नव्हती. परंतु रिकामा असलेला बाळू हा काळू आणि साळू यांच्या खाजगी कामात मदत करू लागला. कामात अपयश आले. बाळू दुःखी झाला, कारण त्याने साळू आणि काळू या दोघांचं शत्रुत्व ओढवून घेतले. यास्तव भगवंत श्री योगप्राप्तीसाठी कर्मफलाची आसक्ती सांगून थांबत नाहीत, तर ते कर्माचीच आसक्ती नको असे सांगत आहेत. श्वास घेणे हे आपले एक कर्मच आहे. आपले प्रत्येक कर्म हे श्वास घेतल्यासारखे एका बाजूला आपोआप झाले पाहिजे. कर्म केव्हा केले असे होण्यापेक्षा ते केव्हा झाले ते आपल्यालाच समजता कामा नये. कर्मात इतकी अलिप्तता आली पाहिजे. याचबरोबर तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कर्म हे भगवंत श्रींसाठीच झाले पाहिजे. प्रत्येक कर्म भगवंत श्रींना त्यांच्या फळासह, त्याच्या यश अपयशासह, त्याच्या सुखदुःखासह अर्पित झाले पाहिजे. सर्व संकल्प संन्यासी. येथे सर्व असा शब्द भगवंत श्रींनी वापरला आहे. सर्वच संकल्पांपासून संन्यास घ्यायचा आहे. हर एक प्रत्येक संकल्पाचा, इच्छापूर्ततेचा, स्फूर्तीचा त्याग करायचा आहे. इंद्रियांच्या सौख्याचा संकल्प किंवा कर्माचा संकल्प तर करायचा नाहीच नाही. याचबरोबर योगारूढ होण्याचा, भगवंत प्राप्तीचा, मुक्तीचा इत्यादीही संकल्प करायचा नाही. कोणतीच गोष्ट काही मिळवण्यासाठी करायची नाही. जे काही घडेल ते आपोआप भगवंत श्रींना अर्पण झाले पाहिजे. काही करताना अमुक झाले पाहिजे असा विचार येता कामा नये. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे. बस, आयुष्याला साक्षी राहून आयुष्य जगले जावे, ते मुद्दाम जगू नये. येथील प्रत्येक कृती ही भगवंताची लीला आहे हे उमजून प्रत्येक गोष्टीकडे केवळ साक्षी राहून पाहण्याची वृत्ती असावी. जे घडत आहे ते तसेच घडणे योग्य आहे ही दृष्टी ठेवून होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा. प्रत्येक व्यक्ती करत असलेली कृती, कृतीमुळे होत असलेली क्रिया ही नष्ट होणारी आहे. हा तिचा स्वभावच आहे. त्या सर्वांचा संयोग झाला तसाच त्यांचा वियोग हा होणारच. प्रत्येक होत असलेली गोष्ट त्याच्या विपरीत होणारच होणार. हा सृष्टीचा नियमच आहे हे समजावून घ्यावे. यास्तव संकल्प करू नये. जे जसे होईल त्याचा स्वीकार करावा. भूत आणि भविष्य याचा विचार करत बसू नये. जगत असलेला क्षण फार मोलाचा आहे, त्याचा आस्वाद घ्यावा. वर्तमानातील योगक्षण ही विपश्यना अंगी बाणवावी. वर्तमानाचा प्रत्येक क्षण जसा वाट्याला येईल तसा तो मोठ्या आनंदाने जगावा. माझ्या योगसाधना या पुस्तकातील विपश्यना जरूर अभ्यासावी. योगेश्वरात योगेश्वरमय होऊन ओम तत्सत्वमसी या महामंत्रात तल्लीन असावे. यात योगारूढ केव्हा झालो ते आपुले आपुल्यासी न कळावे. हरिओम.